झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार मंडळी, मी सुमन. काय नाही ओळखलं? अहो, खो खो या चित्रपटातली सुमन, खऱ्या आयुष्यातली प्राजक्ता माळी. मी आली या नाटकांची बित्तम बातमी आणि खबरबात घेऊन नाट्य दरबारात. चला तर मग सुरू करूयात नाटकांची सफर. तुम्ही आम्ही हे नाटक रंगभूमीवर दाखल झालंय. अभिनेता संदीप कुलकर्णी पुन्हा एकदा रंगभूमीवर या नाटकाच्या माध्यमातून पदार्पण करतोय, तर लेखिका मनस्विनी लता रवींद्र पहिल्यांदाच अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. चला तर मग या नाटकाच्या विषयाबद्दल या नाटकातल्या कलाकारांकडून जाणून घेऊयात. ठेवणाऱ्यावर लिटरेचर, धम्माचं साहित्य, बाबासाहेबची पुस्तकं, कॅसेट, सीडी घेऊन तुम्ही आम्ही हे नाटक या रंगभूमीवर आलेलं आहे. त्याच नाटकाची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. पाहूयात नेमका विषय काय आहे आणि त्यातनं काय मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत संदीप. परत एकदा तरुणांच्या मनातली धगधग, रिझर्वेशन हवं की नको, हवं तर कशाला हवं, नको तर का नको, काय नेमकं असणार आहे? खरं तर म्हणजे हा प्रवास मोठा आहे. म्हणजे हा नाटक एक त्यातला एक भाग आहे. म्हणजे आपण विचार करायला लावणार आहे, पण त्याच्यासाठी काही डिसिजन्सवर येणं म्हणजे हा एक मोठा त्यातला एक प्रवास आहे. ज्याच्यासाठी खूप लोक इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजेत. स्पर्शात चुकून तरी ध्यान असते का? खोपडीतलं मेंदू ते आहे तसंच सडकं आणि पाठी आम्हाला सरकारी बामान म्हणीचे आग गाभरीच. अशोकाचं तुला नीट तरी कसं म्हणू मी? नको सांग, निघतो आपला तर माहिला कंट्रोलच जातो. हे नाटक फक्त त्याच्यावरती भाष्य करतं, त्या विचारांवरती, तुम्हाला त्या गोष्टींवरती विचार करायला लावतं. कारण ह्याच्यावर खरंच नाही विचार. कारण आणि जे कर्तबगार लोक आहेत, मग ते कॉर्पोरेटमध्ये असो, ते समाज व्यवस्थेत असो, ते पॉलिटिशियन्स असो, ते लेखक असो किंवा कलाकार असो, ह्या सगळ्यांनी ह्याचा एक कुठेतरी त्यांच्या परीने विचार करायला हवा आणि कुठेतरी काहीतरी पाऊल उचलायला हवं. तर त्या दृष्टीने हे नाटक आहे की एक छान पाऊल आहे त्या दृष्टीचं. नाटकाचे निर्माते आहेत आपल्यासोबत. विषय नाजूक आहे, पण त्यांनी हा विषय घेतलेला आहे. नेमकं काय आहे तुमच्या मनात, नेमकं काय हा विषय रंगभूमीवर मांडतात? हा विषय जेव्हा माझ्याकडे आला होता, म्हणजे माझ्या बरंचसं चाललं होतं मनामध्ये की नाटक करायचंय, कुठलं करायचं, पण मी विषय असा येत नव्हता. ज्यावेळेस हा विषय आला माझ्याजवळ, तो एक डोक्यामध्ये असं बसून गेलो होतं की नाही, हे आता हे करायचंच आपल्याला. कारण मी पण या समाजामधून येतोय, ते समाजाचं काहीतरी देणं लागतोय, या दृष्टीने मला ते करायचं होतं. त्या ह्याच्याने मी हे नाटक आता रंगभूमीवरती आणतोय. हा विषय मांडतायत. ऍक्च्युली आपण त्यांना पडद्यावर पाहिलेलं आहे अभिनय करताना. अनिल गवस आहेत आपल्यासोबत, की जे या नाटकाचं दिग्दर्शन करतायत स्वतः. काय मांडण्याचा प्रयत्न करतायत? सामाजिक विषय जेव्हा मांडायचा असतो तेव्हा आपली एक सामाजिक बांधिलकी असायला पाहिजे. मी जरी कलाकार असलो तरी या समाजात जे काही बदल होतात किंवा ज्या काही घडामोडी होतात त्यातलं माझ्या आयुष्यात ते निगडीत आहे. आणि त्यातून अशा विषयांना हात घालणं हे आजपर्यंत रंगभूमीवर फार कमी झालं आहे. किंवा अशा लोकांच्या व्यथा मांडणं, अशा लोकांचं बद्दलचं जगणं प्रभावीपणे लोकांसमोर आणणं एका टाईपमध्ये आलेलं आहे. म्हणजे अत्याचार असं नाही. इथे आता आलंय ते अत्यंत बौद्धिकदृष्ट्या त्याच्यावर चर्चात्मक, विचारपूर्वक त्याची ओहापोह करण्यात आलेला आहे. आणि तो मांडताना त्यांनी त्यात नाट्य हरवणार नाही याची लेखकाने किंवा नाटककारांनी इतकी चांगली दक्षता घेतली. आणि मग हे नाटक करणं क्रमप्राप्तच होतं कुठल्याही रंगभूमीला. त्याचं मला वाटलं आणि माझ्याकडे आल्यामुळे मला ते आणखीनच जबाबदारीचं वाटलं, आवडलं. आणि आपलं आयुष्य सार्थकी लागते. ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात असा विषय करायला मिळण्यासारखं दुसरं भाग्य नाही. बाकी विनोदी आणि टाइमपासची नाटकं बरेच जण करणारे आहेत. आपल्याला असं करायला आवडतं, तेच मिळालं, त्यामुळे मला करावंच वाटलं. नाट्यप्रेमींसाठी एक वेगळी एक या म्हणजे बातमी म्हणता येईल, खुशखबर म्हणता येईल. मनस्विनी काय रोल करते याच्यामध्ये, काय नेमका तुझा रोल असणार आहे? काय माझा रोल म्हणजे संदीप कुलकर्णींच्या बायकोचा रोल आहे, पण दुसरं म्हणजे ती शूटर असते, नॅशनलला खेळत असते, असं तो रोल आहे. आणि मला मजा येते कारण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून बघायला पाहिजेत. मी मागचे अनेक वर्ष लिखाणच करते तशा अर्थाने,
पण मी आधी लाईट्सही केल्या आहेत, सेटही केल्या आहे किंवा तर मला असं वाटतं की ही एक खूप महत्त्वाची नाटकातली गोष्ट आहे की जी मी आधी फार कधी केली नाही आहे. तर मला मजा येते खूप करताना. तुझ्या रोलबद्दल नेमकं काय सांगशील? हे जे द्वंद्व आहे दोन्ही भावांमधलं, की तुझा नेमकं त्याच्यातलं काय भूमिका आहे? अशोकचे जे कॅरेक्टर आहे, जो सिद्धार्थचा लहान भाऊ आहे, ऍक्च्युली या दोघांमध्ये दरी या अर्थाने निर्माण झालेली की अशोक अजूनही तळागाळातल्या लोकांबरोबर असतो, त्यांच्यासाठी त्याला काम करायचं आहे. विराज सिद्धार्थ एक कॉर्पोरेट फील्डमध्ये तो एस्टॅब्लिश झालेला माणूस आहे आणि त्याच्यावरनं त्या दोघांचा वाद आणि हे सगळं जरी असलं तरी त्या दोघा भावांमध्ये प्रेमही आहे. सिद्धार्थला तो कळतो, अशोकला सिद्धार्थ कळतो आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे की अशोकचं जे नातं आहे ते त्याच्या वहिनीशी खूप आहे. इट्स लाईक अ चाइल्ड अँड मदर रिलेशनशिप. ठेवणाऱ्यावर लिटरेचर, धम्माचं साहित्य, बाबासाहेबची पुस्तकं, कॅसेट, सीडी घेऊ. रात्री राहायला येशील ना? नाही सांगता नाही. मग कुठे राहणार? आमदार निवास. नीट कोणी आमदार पडला तर आमदार निवासाची फुटपाथ आहे काय नाही काय. आपल्याला तसा करिश्मा नाही ना भाऊ अजून. मनस्विनी, एरवी तू इतर कलाकारांसाठी लिखाण केलेलं किंवा त्यांच्यासाठी संवाद लिहिणं, आता अभिनय करताना काही वेगळं जाणवतं दोन्हीवर? हो, म्हणजे नक्कीच जाणवतं. बेसिकली असं लक्षात येतं की आपण लिहिताना किंवा डिरेक्ट करताना खूप गृहीत धरत असतो ऍक्टर्सना, लगेच शिव्या घालत असतो, हे नाही जमत वगैरे. पण ज्यावेळेस उभं राहतो ऍक्टर म्हणून तेव्हा खूप गोष्टी अवघड असतात, वेगळ्या असतात, हे नव्याने कळतंय. आणि मुळात मला वाटतं की अभिनय शेवटी ऍक्टर असतो की जो ते सगळं पुढे प्रोजेक्ट करत असतो. त्यामुळे आतापर्यंत मी असं फार नाही, मी लिहिते, मी डिरेक्ट करते, पण ऍक्टिंग असं व्हायचं तसं आता मी म्हणू नाही शकणार. अनिलजी, जेव्हा विषय नाजूक आहे नाटकाचा, त्याचा कुठेही तोल जायला नको यासाठी खूप म्हणजे काही पथ्य म्हणा, काय बऱ्याच गोष्टी पाळाव्या लागतात. ही जी कसरत आहे हे करताना तुम्हाला काय असं काही जाणवलं? तशी काही कसरत करावी लागली नाहीये, कारण लेखकाने ते वेल बॅलन्स लिहिलेलं आहे, तुम्हाला विचार करायला लावणारच आहे. आणि मला असं वाटतं की हे एवढं इनफ आहे. फार सगळं खोलून सांगायलाच पाहिजे असं काही नाही आहे. माणसं सुज्ञ आहेत, त्यांना कळतं कुठल्या गोष्टीवरती बोलणं आहे, काय बोलायचं आहे आणि त्यातून काय अर्थ घ्यायचा आहे. तो पूर्णपणे पोचतोय आणि मला वाटतं तो सक्सेस झालेला होता मी त्याच्यात पूर्णपणे. असू शकेल, म्हणजे मीच नाही, म्हणजे माझ्या बाबतीत तर मला कधी कळलंच नाही ते. बघ, खात्री करून घ्या. अंजू, काय अजून एक फुगा फोडायचा? हा, आणि आता मी सांगते तसा फोडायचा. असा हात घ्यायचा, हा, आता मारायचा. पण मला हात बरोबर वाटतो ना. कन्फर्म शी इज लेफ्ट हँडेड. संदीप, एकीकडे कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करताना गले लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतात, पण दुसऱ्या बाजूला की जातीचं जे रिझर्वेशन आहे हे आहे, हे मांडतानाची एक ज्यांनी ते सोसलंय त्यांच्या मनाला जी धगधग असते, याच्या आधी तू म्हणजे मांडलेलं आहे या प्रकारचं, याच्यातलं नेमकं वेगळे पण काय सांगशील? प्रेक्षकांनी याच्यात नवीन काय आहे? ह्याच्यामध्ये मला असं वेगळं असं जाणवलं की हा माणूस त्याच रूट्सचा आहे, त्यांनी सुद्धा अपमान सगळे सहन केलेले आहे आणि तो त्याच्या पायावरती त्याच्या बळावर उभा राहिला, कुठल्याही कुबड्या न घेता. आणि ते स्ट्रेंथ आहे त्या कॅरेक्टरचं. आणि मला असं वाटतं ते स्ट्रेंथ आतलं आहे. कुठेही इन्फ्लुएन्सेस नाहीत, कुठेही शिफारशी नाहीत, रिझर्वेशन्स नाहीत, कुठेही न घेता त्याच्या बळावर तो उभा आहे, त्याच्या क्वालिटीवर तो उभा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की दोन भाऊ किंवा जुळे भाऊ सुद्धा काही वेळेला पुढे जाऊन ते एकत्र कधीच हे होत नाहीत, कारण जरी एका दिवशी जन्माला आले, कारण शेवटी तुमचं कर्म पण महत्वाचं असतं. तर त्यामुळे कर्म आणि तुमची म्हणजे बेसिकली तुमचं इंटेलिजन्स, तुमचं कर्म, तुमची विचार करण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कॅरेक्टरमध्ये आहेत. आणि नंतर मग त्याचा कम्प्लीट एक हे आहे, टर्न ओव्हर आहे की अरे परत ह्याच सगळ्या गोष्टींकडे तो परत बघतो, सगळं उकरून बघतो, सगळं हे करून बघतो की हे काय आहे नक्की, कशामुळे आहे, काय आहे, असा तो सगळा शोध आहे परत त्या कॅरेक्टर. तर प्रेक्षक हो, पुन्हा एकदा म्हणजे जात हवी की नको, नोकरीमध्ये ती टिकायला हवी की नको, राजकारणांमध्ये जातीचा कसा वापर होतो, हे नाटक पाहिल्यानंतर ते तुम्ही स्वतःच ठरवता येईल की नेमकी जातीभोवती अजूनही कसं हे राजकारण खेळलं जातं किंवा याच्यातनं काही उपाय निघणार आहे की नाही.
व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. नाटक म्हटलं की मध्यंतर हवाच. अहो मग घेऊयात ना. पण नाटकांची ही सफर अशीच चालू राहणार आहे. पाहत रहा नाट्य दरबार. खो झी 24 तास, एक पाऊल पुढे.